आज आपण मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कविता इथे अभ्यासणार आहोत. आधुनिक मराठी कवितेची सुरुवात केशवसुतांच्या कवितेपासून झाली, त्यामुळे आधुनिक मराठी कवितेचे ते जनक ठरतात. त्यांनी मराठी कवितेत नव्या संकल्पना रुजवल्या. 1920 नंतर रविकिरण मंडळाची कविता निर्माण झाली. त्यातूनच मराठी कवितेचे दालन समृद्ध होत गेले. 1930 नंतर मराठी कवितेमध्ये कुसुमाग्रज यांच्या कवितेचा उदय झाला. कुसुमाग्रजांची कविता ही केशवसुतांच्या कवितेशी नाते सांगते. मराठी कविता अशा एका उंचीवर जात असताना अनेक ग्रामीण, शहरी, महानगरी कवींनी आपल्या सभोवतालच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थितीचे चित्रण आपल्या कवितेतून केले आहे. याच काळामध्ये विंदा करंदीकर, वसंत बापट, महेश पाडगावकर या त्रयींनी मराठी कवितेला गावागावात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे मराठी कविता शहरापासून खेड्यापर्यंत आणि खेड्यापासून गावगाड्यापर्यंत क्रमाक्रमाने विकसित होत गेली. विंदा करंदीकरांनी स्वेदगंगा या कविता संग्रहापासून साहित्य प्रांतात आपली एक वेगळी मुद्रा उठवली. 1937 पासून 1985 पर्यंत सातत्यपूर्ण त्यांनी कविता, बालकविता, अनुवाद, समीक्षा या प्रांतात आपले प्रतिभासंपन्न असे लेखन केले आहे. विंदा करंदीकर हे मराठी वाङ्मयाची विविध दालने समृद्ध करणारे प्रयोगशील कवी आहेत. 1937 ते 1985 ही विंदांची साहित्यिक कारकीर्द. या काळात त्यांनी आपला प्राध्यापकी पेशा सांभाळून कविता, गीते, समीक्षा, बालकविता, लघुनिबंध, अनुवाद असे विविध प्रकारचे लेखन केले. 1981 मध्ये विरूपिका संग्रहाच्या प्रस्तावनेत काव्यक्षेत्रातील निवृत्ती जाहीर केली. प्रत्येक वाङ्मय प्रकारात त्यांनी स्वतःची अशी कसदार भर घातली. या प्रयोगशील चतुरस्र प्रतिभेच्या साहित्यिकाला भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने 2006 मध्ये सन्मानित केले गेले. स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक आणि विरूपिका हे त्यांचे कविता संग्रह. राणीचा बाग, एकदा काय झाले, सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशी मावशी आणि तिची भूतावळ, अडमतडम हे बालकविता संग्रह. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ हे 2 लघु निबंध संग्रह आहेत. ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, फाउस्ट भाग 1, राजा लिअर हे अनुवादित ग्रंथ आहेत. संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव हा त्यांनी अर्वाचिनीकरण केलेला ग्रंथ. परंपरा आणि नवता या समीक्षा लेखसंग्रह. करंदीकरांची एकूणच वाङ्मयीन कामगिरी चौफेर व दर्जेदार आहे. सावंतवाडी येथे 1996 मध्ये झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष. विंदा करंदीकरांच्या 2 कविता आपण इथे आता अभ्यासणार आहोत. त्यातली पहिली आहे माझ्या मना बन दगड. विंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील 3रे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे साहित्यिक. त्यांच्या कवितेतून सामाजिक विचारांची बीजे रोवलेली दिसून येतात. माझ्या मना बन दगड या कवितेमधून सामाजिक जाणीवा व्यक्त झाल्या आहेत. समाजामधील ज्या लोकांना प्राथमिक गरजा नीटपणे मिळालेल्या नाहीत, त्यांचा आक्रोश ऐकून आपणाला यासाठी काहीही करता येत नाही, म्हणून स्वतःच्या मनाला ते म्हणतात, माझ्या मना बन दगड. जीवन जगण्याचा इथला रस्ता साधा सोपा नाही. त्याला अनेक प्रकारचे अडथळे आहेत. या अडथळ्यांना पार करूनच आपल्याला जीवन जगावयाचे आहे. हे करत असताना अनेक प्रकारचे भास होतील. छातीमध्ये श्वास अडेल, त्यांना विसरून सगळं सहन करून हे जीवन जगायला पाहिजे. इथल्या पारंपरिक व्यवस्थेबद्दल कवी म्हणतो, या व्यवस्थेत माणसांचा आक्रोश ऐकून गळ्याला शोष पडेल. जरी कानावरती हात धरला तरी त्यातूनही वेदनांचे स्वर ऐकू येतील. म्हणूनच हे मना तू कानामध्ये शिसे ओत, नाहीतर
तुला या सर्व गोष्टींचा त्रास होईल. शेवटी सारखे किती रडायचे, झुरायचे आणि पिचायचे हा वेदनेचा टाहो ऐकून घेण्यापेक्षा आपले मन कठीण करायला हवे असा आशावादी सूरही इथे प्रकट होतो. या व्यवस्थेत रात्रीचे निशाचर जागोजागी रस्त्यावर भेटतील. तुझ्याकडे पाहून ते आपले काळे दात विचकतील. त्यामुळे तू येणाऱ्या सर्व परिस्थितीला हिमतीने सामोरे जा. कारण इथे माणूस खोटा असून सोने सत्य मानणारी ही व्यवस्था आहे. यामध्ये तू मनाला कोणताही खेद वाटून घेऊ नकोस. कवी आशावादी मांडणी करीत असताना स्वतःशीच म्हणतो, आजपासून तू तुझी भूमिका पक्की कर. कारण तुझ्यामुळे श्वास देऊन ते जगणार आहेत का? यातून एकच होऊ शकते, ते म्हणजे सुख थोडेसे व दुःख अफाट असणार आहे. यासाठी हे मना तू हा विचार करून या व्यवस्थेत जगायला शिक. इथल्या माणसाला आपल्या न्याय आणि हक्कासाठी सतत झगडावे लागते आहे. इथे जर यश मिळवायचे असेल तर या व्यवस्थेवर स्वार होऊन आपली नेमकी दिशा पक्की करायला पाहिजे. या कवितेत कवीला समाजामधील शोषित वंचित लोकांचे हाल बघवत नाहीत. त्यांचा आक्रोश ऐकून वाईट वाटते. त्याच्यासाठी आपल्याला काहीही करता येत नाही म्हणून कवी म्हणतो, माझ्या मना बंद दगड. या सर्व परिस्थितीला समाजातील निशाचर जबाबदार असतात. इथल्या वंचितांना फक्त कोरडी सहानुभूती दाखवून काहीही उपयोग नाही. पुढे हेच शोषित लोक एक दिवस क्रांतीचे दूत बनतील. त्यावेळी त्या क्रांतीत हे निशाचर नष्ट होतील. म्हणूनच या व्यवस्थेमध्ये चिरडले गेलेले हे वंचित लोक क्रांती करतील. त्यामधूनच नवसमाजाची निर्मिती होईल असाही आशावादी विचार शेवटी कवी इथे व्यक्त करतो. त्यांची दुसरी कविता आहे ती आहे झपताल या नावाची. या कवितेचा विचार आपण पुढच्या तासाला करणार आहोत.